छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश जो आहे तो युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत याचा समावेश झालेला आहे। यापैकीच एक असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी या किल्ल्यांचा जो आहे तो जागतिक वारसा स्थळात समावेश झाल्यानंतर राष्ट्रवादी असेल किंवा राजगड तालुक्यातले शिवप्रेमी असतील त्यांच्या वतीने या ठिकाणी आनंदोत्सव जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवप्रेमी हजर राहिलेले आहेत, शासकीय अधिकारी हजर होते। बोरवेल्ला मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या उपस्थितीत हा सर्व आनंदोत्सव जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे। जागतिक वारसा स्थळात आता ह्या राजगड किल्ल्याचा समावेश झालेला आहे। आता आनंदोत्सव तुम्ही साजरा केला, पेढे वाटले, काय भावना आहेत आजच्या? सर, अतिशय आनंद झालेला आहे, कारण की गेली अनेक वर्षे जी सर्व शिवप्रेमींची आणि राजगडवासियांची इच्छा होती की राजगडची जागतिक वारसा यामध्ये नोंद व्हावी आणि खऱ्या अर्थाने काल तो दिवस उजाडला आणि त्याचा आनंदोत्सव आज साजरा करत असताना आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून आनंद वाटतो। तुमच्या मतदारसंघात अनेक गड किल्ले आहेत, अनेक पर्यटन स्थळे आहेत, तुम्ही वेळोवेळी मागणीसुद्धा करताय की यांचा विकास व्हावा असे तुमचे आता प्रयत्न चालू आहेत। काल परवा तुम्ही विधानसभेत हा मुद्दा मांडला। आता तुमच्या काळातच आता हा वारसा जे आहे ती समावेश झालेला आहे राजगड किल्ल्याचा, भाग्य समजता तुम्ही साथी? हो, मी स्वतःला भाग्यवान समजतो। मी मग असेच सांगितलं की शिवाजी महाराजांनी ज्या राजगडवरून 27 वर्षे स्वराज्याची कारभार पाहिला आणि त्या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली, हे माझं भाग्य आहे आणि त्यामुळे त्या संधी सोनं करणं हे माझं कर्तव्य, मी ते करून दाखवणार। आता इथून पुढचा विकास कशा पद्धतीने तुम्ही करणार आहात, कसा आता हा विकास करायचा असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने या भागात जे राजगड किंवा राजगड किल्ल्यांकडे आणि राजगड तालुक्याकडे येणारे रस्ते आहेत हे खऱ्या अर्थाने चांगले झाले पाहिजे, त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे, त्याचं मजबूतीकरण झालं पाहिजे आणि 2 गाड्या सहजपणे आल्या पाहिजे। आणि पर्यटक येत असताना रस्त्याची सुविधा महत्त्वाची आहे। या ठिकाणी आल्यानंतर मुलांना रहिवाशांना राहण्यासाठी काही हॉटेल्स आहेत किंवा वेगवेगळे आमचे कृषी पर्यटन केंद्र आमची स्थानिक मुलं चालवतात, त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांना एक चांगली संधी आहे, त्यांनी चांगली सोयी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यात अजून सुधारणा केल्या पाहिजे। कारण की आता भविष्यकाळात जागतिक दर्जाची लोक या ठिकाणी येणार आहेत, जगातून वेगवेगळ्या देशातून लोक आल्यानंतर त्यांना चांगल्या भौतिक सुविधा देणं, राहण्याची सोय, चांगलं जेवण आणि रस्ते, पिण्याचं पाणी हे करणे शासनाचं काम आहे आणि ते भविष्यकाळात मी रोज सांगतो किंवा तिसरं अधिवेशन आहे आणि आमदार अजितदादा पवार असेल, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असेल किंवा शिंदे साहेब असेल, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना दादांच्या खरं तर हे जिल्हा आहे आणि दादा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्या माध्यमात या ठिकाणी मी दादांशी चर्चा केलेली आहे। दादांनी बांधकाम विभाग असन आणि योगायोगाने आपल्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री हे शिवेंद्रराजे भोसले आहेत आणि त्यांचीसुद्धा मानसिकता हीच आहे की मला त्यांनी सांगितलं आहे की आपण गड किल्ल्यांकडे जाणारे सर्व रस्ते चांगल्या पद्धतीचे बनवू, त्यासाठी लागणारा निधी दिला जाईल आणि दादांचं त्यात विशेष लक्ष आहे। खरं तर आता तुम्ही पाहताय या ठिकाणी सईबाई जी समाधी आहे त्या ठिकाणी पण दादांनी 30 कोटी रुपये दिलेत, त्याचं काम चालू आहे। रोपेला मंजुरी मिळालेली आहे, त्याला पण तरतूद केली जाईल आणि परवाचीच मी दादांना बोललो जसं रायगडावर या ठिकाणी महाराजांची मेघडंबरीतला पुतळा आहे, तिथे राजमुद्रा आहे किंवा चांगला ध्वज आहे, त्या धर्तीवर आपल्याला या ठिकाणी सुविधा उभ्या करायच्यात। दादांनी सांगितले त्याचं काय नियोजन आहे ते पाहून घ्या, DPDCनं निधी दिला जाईल। फक्त आता मी सांगितलं अधिकाऱ्यांना, आता बाकीची जी मान्यतेची प्रोसिजर आहे ती आम्हाला करून घ्यायची, ती झाल्यानंतर निधीत कुठं आम्ही कमी राहणार नाही, दादा कुठेही निधी कमी पडून देणार नाही। म्हणजे थोडक्यात शिवाजी महाराजांचे गड किल्ले असतील त्या संवर्धनाला विकासाला खऱ्या अर्थाने आज सुरुवात हो आता सुरुवात झाली आणि योगायोगाने सर्व राज्य मंत्रिमंडळात सुद्धा हा निर्णय झालेला आहे की हे जे गोष्टी आहेत आणि खरं तर जशी आपण वेगवेगळी शक्तिपीठ जोडण्याचं काम केलं आहे तसंच हे गड किल्ल्यांची जी आहेत हे जोडायचं काम भविष्यात राज्य शासनाच्या माध्यमातून होणार आहे। धन्यवाद। तर राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आनंदोत्सव जो आहे तो साजरा केल्यानंतर आमदार शंकर मांडेकर आहेत त्यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार सनदसह विनय जगताप, TV9 मराठी, राजगड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।